हिरप्पा हा काठी घेऊन ये माझी. होय होय. घे घे. मायप्पा तुझ्या लेकीचा संसार सुखाचा नाही चाललेला. खरं आहे का हे? होय खरं आहे. तुझ्या जावयाला आणि तुझ्या लेकीच्या सासूला म्या काय सांगितलं तुला ठाव आहे का? तेव्हा पामासनी धन काढून देणार आहे. एक डाव सत्तेला त्यांच्या मोर उभी करायची. होय मग तुझ्या नातीला घेऊन ये एकदा माझ्या दरबारात. मोठी पूजाच ठेवतो तिच्यासाठी. मायप्पा अरे काय म्हणतात देवाप्पा? होय ऐकलं म्या. मायप्पा तुझ्या नातीचं नाव काय रे? लगमवा आणि सत्यवा. आता कुणाला बोलवायचं हे कसं कळणार मंगळू? कौल लावा की देवीचा. मायप्पा मी देवीला कौल लावतो आणि मंगळू जवळ तुला सांगावा धाडतो. व्हायची समज व्यवस्थित होतोय बघ. काय काळजी करू नका. आणि हे काम केलं का तुला बी बरं वाटतंय बघ. मायप्पा काय रे इकडं कशी वाट चुकलास आज? मायप्पाला घरला न्यायला आलोया. अरे अरे त्यो हिथं आला हे तुला कसं ठाव? आता हे काही लपून राहतंय का? अरे पर त्याला कामून घेऊन जायचं आहे. अहो घरला कुणी मांत्रिक आणला आहे त्याच्या. मांत्रिक? आता ही काय नवीन भानगड आहे? जावई बापून आणला असं त्याला. अरे पर ह्यो माझा भाग आहे. म्या नाही खपून घ्यायचो असलं काही. पर मायप्पाला घेऊन जातो म्या. नाही तर घरला गोंधळ व्हायचा. मायप्पा घरला जा लागलीच. होय आणि ऐक म्या काय सांगितलं आहे ते नीट ध्यानात ठेवायचं. व्हायची. येतो मी येतो. चल. मंगळू ह्यो कोण मांत्रिक आहे ते बघ. होय पुण्यांदा कोणी या नग इथं. हो बाई अरे मी एवढं समजा करून या बाळूच्या तोंडात आवाज सुद्धा नाही. तेच कळ ना बघा. हा साधा सुद्धा मुंजा नाही. काय तर जालिम उपाय कराय पाहिजे. हवा कसला जालिम? जीव जाईल माझ्या लेकराचा. अहो जावई बापू सोडा माझ्या लेकाला. तुम्ही ऐकणार हाय का नाही? बघा मी नाही सोडायची तुम्हाला. आई काय करायचं आता? उतरायचं का खाली बाळूला? मधीच असं सोडला तर पुण्यांदा काहीतरी करायला लागल तो. होय, होय, होय. आय वा ऐके जोडगी बाळ बघते. अरे मध्ये सोडू नका या बाळूला. हा ह्याच्या अंगात मुंजा आहे मुंजा. जोपर्यंत ह्यो स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत ह्याला खाली उतरवायचा नाही.
बाळू काहीतरी बोल. तुम्ही समजे का बसा उगीच कलकल करू नका माझ्या डोक्याला. बाबा काय करायचं तुम्हीच सांगा आणि लवकर करा नाही या आरडावरडा करून गाव गोळा करतात. हिरप्पा काय बी हो दे पण दरवाजा उघडायचा नाही हिरप्पा. मग झालं तर करा सुरू. कशाला अरे कशाला म्हणजे काय या बाळूला उलटा टांगलाय ना आता खाल्ल्या मिरच्याची धुरी येतो बघा याला. माझ्या भावाचा जीव घेतोस का काय? ए माय अरे तुझं तोंड बंद ठेव. ह्यो काय साधा सुद्धा खेळ नाही. अरे माझा जीव जाईल जीव. काय होत नाही मी आणते मिरच्या. हे घ्या मिरच्या. आया असं काय करणार आहे? जान घेऊन सांगतो म्या. तू सांगत नाही तर वर म्या कुणाला काय बी बोलणार नाही. हे पिपळावरच्या मुंजा बाहेर ये. बाळू म्या तुला आण दिली होती ग बस म्हणून पण आता ग बसू ना ग. म्या तुला दिलेली आण सुटली. अरे मुंजाने धरलंय मला. अरे वाचवा. अरे डोळ्यात दूर गेला माझा. अरे अरे पाणी टाका. अरे ते मुंजाने मला धरलंय पाणी टाका. आता तुला सोडत नाही म्या. मुंजन हाय म्या. बाळू नाव हाय माझं. बाळप्पा. तुझ्यासारख्या भोंदू लोकांनी म्या शिक्षा करणार. आय म्हणाली म्हणून गप बसलो. नाहीतर माझ्या अंगाला बी हात लावू दिला नसता. अरे डोळ्या दूर गे. अरे वाचवा. अरे अरे मुंजाने धरलंय मला. भर दिवस साधारण खिडक्या लावून बसलेत.
अयो आतमध्ये त्या मांत्रिकाचे काम चालू असणार रे त्या. हा मग आपण काय करायचं? अयो आवाज तरी देऊन बघ रे आधी. बाळू, बाळूची आई, मायप्पा, जावई बापू, कोणी बी दे ना. अयो दार वाजून बघ की रे. अरे दार उघडा ना. अयो तात्या हे खूप गंभीर की रे. बरं आतमध्येच एवढा आवाज आहे, आपला आवाज जात बी नसन. अयो अयो दार तोडायचे म्हटले तरी शक्य नाही की रे तात्या. नाही नाही. बरं मागून जाऊन पाहतो, खिडक्या बंद आहे. दिसला मला वाटत. अयो याला काय झाले रे पण तात्या. ए बाबा अरे सावकाश की रे, नाही तर पडशील की रे तोंडावर म्हणतोय मी. बाळाने हिसका दावला वाटतं याला. अयो अरे वाचवा वाचवा मेलो, वाचवा वाचवा वाचवा. हाय कोण यो? आणि काय झालं काय याला? अय्य ये मयप्पा ये. तुझ्या घरात तुझ्याच स्वागतासाठी उभे आहोत बघ आम्ही. अरे घरात एवढं रामायण होतंय आणि पुढं तर तू देव पकड गेलो होतो. अय्यो देव पाकडे. अरे मी फरमान काढलं होतं की रे मयप्पा कोणीही जायचं नाही म्हणून त्या भूताकडे. जी अयो मग का गेला म्हणतो मी. मला बी ठाव नाही काय होतंय ते. अरे काय मयप्पा, काय दशा करून घेतली तू. आणि घरात कोण रे तो मांत्रिक बोलवून ठेवला होता असं. अहो म्या नाही, जावई बापूनी बोलिवला. अय्यो कशासाठी. अरे पर तुला ठाव असलच ना, का तू ठावच नाही. मला विचारलं होतं बर कोणासाठी बोलिवलं होतं त्याला? बाळ्यासाठी. अय्यो बाळूसाठी. आता बाळूने काय केलं म्हणतो मी. अहो, ऐकत नाही कोणाचं, बाधा आहे त्याला. अय्यो बाधा. अय्यो कोणी सांगितलं तुला आता हे. तिथं देवाप्पा बी काहीतरी सांगत होता याला. अय्यो मला हेच आवडत नाही बघ रे तुझं मयप्पा. पंचन सांगितलं ना, या असलं कोणाला बी गावात नाही आणायचं. अय्यो. अरे मलाच कळना झालंय काय चाललंय ते. अरे वाचवा मला, अरे वाचवा मला, अरे वाचवा. अरे याला मारला की काय कोणी? तुम्ही बरोबर बोलतो. अरे बाळूच्या घरातून बाहेर पडला ते बघितलं म्या. वाचवा 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 वाचवा. अरे वाचवा. बाळूच्या नादाला लागू नको बाबा. बाळू, तुझ्याशी असं व्हायला नको होतं. बाळू, तू बरं आहेस ना? मला काय झालं हाय? तुम्हासनी बरं वाटलं असेल ना आता? आता आमचं काय आहे? ए, माझ्या लेकासनी कुणी बोललेलं चालणार नाही मला. हा, तुमच्या भल्यासाठीच करत होता. बस झालं. जेवढं भलं करायचं होतं तेवढं करून झालं हाय. आणि लहान पोराला असं बांधून ठेवतात का? अशी भोंदू माणसं जगात आहेत, म्हणून खरे संतासनी त्रास होतो या. भाऊ त्या मांत्रिकाला मला थांबवायला जमलं नाही, पण मला लई वाईट वाटलं बघ. बघितलंस ते बरं झालं. अशी खोटी माणसं बघितल्यावर त्यांच्याजवळ जलमभर बी जाणार नाहीस. देवाचं नाव तरी होतं का त्याच्या तोंडात? कसा गडाबडा लोळत होता तो.
त्याच्यात काही असतं तर वाचवा वाचवा म्हणून वरडला असता का त्यो? जाऊ द्या आय समद्यांच्या मनासारखं झालं ना हो एकदा. आणि आता बी सांगतो मला काय बी झालं नाही. मला मुंजानं पकडलं नाही आणि भूतानं बी धरलं नाही. आजवर गप्प बसलो पण ह्या मोर माझ्या वाटेला कोण गेला आणि असं कुणासनी घेऊन आला तर गाठ बाळूशी हाय. ऐकलं का? तुम्हासनी सांगितलं हाय. म्या कोणाला घाबरत नाही. बरं कंटा न ग, बाहेर कोणतरी आलंय वाटतं. आईनं आण दिली नाहीतर तुला बघितलं असतं म्या. पण आज एक सांगतो ह्या मोर म्या गप बसणार नाही. मला कोणी तरच नाही आलं तर त्याला मी सोडत नाही. आता जे काही घडले त्याच्यावरनं काय बोध घ्यायला म्हणतो मी? सांगा रे, तू बोल मयप्पा. आता जे काही घडले त्याचा सार हाच आहे की तुम्ही बाळूला काही करू शकत नाही. तुम्ही त्याच्या समोर असंख्य अडचणी आणून टाकल्या पण त्यातून त्याने मार्ग शोधला. अय्यो, बरोबर की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, मग आता तरी माघार घ्या म्हणतो मी. बाळूला त्रास होईल असं कोणी वागवू नका म्हणतो मी. आहे की नाही बाळू? ओ, आजवर तुम्हीच त्याचं कारण घेऊन येतो. आता आज त्याची बाजू घेताय. आम्ही काय करायचं? आम्ही काय आणि कोणाची बाजू घ्यायची? हे म्हणजे असं झालं, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. अय्य अय्य, रागावून चालत नाही बघ, रागावून चालत नाही. बाळूला काहीही झालेले नाही. त्याला बरे वाटावे म्हणून तू जे काही करतोस मयप्पा ते लगेच थांबवावं आणि देवप्पाकडे जाणे तत्काळ थांबवावं. हा, ध्यानात आलं करे तुझ्या मयप्पा? तू का बस रे. आज तू असं बोलणार, उद्या तू तसं बोलणार. तू काय सांगतो मला? तुमचं चालू द्या पण आज एक सांगतो ह्या मोर म्या गप बसणार नाही. मला कोणी तरच द्याय आलं तर त्याला मी सोडत नाही. अरे वाचवा, अरे वाचवा मला, वाचवा वाचवा. अरे सोड मला, जाऊ दे. वाचवा. कोण रे तू आणि असं का पळतोय? जाऊ दे मला, सोडा. बोल काय झालंय? अहो लय जड गेलाय तो. घ्यायला हाय त्यो. कोणाचं तरी भेपान बसलं हाय त्याला. अरे कुणाकडे गेला होतास ते तर सांग की. बाळू, बाळू नाव आहे त्याचं. तू गेला असशील त्याचं भूत काढाया आणि डाव उलटा पडला असेल नाही का? तुम्हाला कसं ठाव? अरे ते जन्माला आल्यापासून असंच होतं या. कोणासनी बी ऐकत नाही तो. म्हणजे तुमच्याशी ऐकत नाही व्हय? ए, ते तू विचारू नकस. ते म्या माझं बघून गेल. तू मला हे सांग का तू माझ्या भागामध्ये पाऊलच का ठेवलंस? या मोर या गावात कधी पाय नाही ठेवणार. अहो त्या बाळूचं भ्या वाटतंय मला. अहो जीव गेलाच तर माझा जीव.
अरे तुझं काम आहे का ते? येरा गबाळ्याचं काम नाही तिथं. त्याला म्या पाहिजे आणि म्हणून म्या बसलो हाय इथं ठाण मांडून. निघा आता. पैक कमी येतील म्हणून आला असतील ना व? तुम्ही बी जपून राहा बरं का बाळूपासून. अहो ते साधं सुद्धा पोर नाही हो, साधं सुद्धा पोर नाही ते. अरे ते तू मला सांगू नका. चल निघ. आता ह्यो बाहेर जाऊन त्या बाळ्याबद्दल सांगणार. त्या बाळ्याची कीर्ती, त्याचं धाडस वाढत जाणार. देवाप्पा काहीतरी करा, नाहीतर एक दिवस मिरा वाटल ह्या डोक्यावर. अय्या गुंडू, अयो एका जागेवर बसू नका की रे. अयो मोठा झालास की तू आता. रे अहो लहान आहे अजून तो. अय्यो लहान. अय्यो थोड्या दिवसात माझ्या एवढे बरेल त्याचे वजन. मग व्हॉट यू डू? माझ्या गुंडूचे खाणे पिणे काढू नका, दृष्टी लागेल अशाने त्याला. अय्यो गुंडप्पा, त्या बाळूकडे बघ रे. कसा वागतो, कसा बोलतो. अयो किती गुणी आहे तो. असेल, पण माझं गुंडू पण काही कमी गुणी नाही म्हणते मी. अय्य वैजंता, अगदी त्याच्यासारखे नाही, पण स्वतःच्या वयाला शोभेल असे तरी वाग की रे गुंडू. म्हणजे कसे वागू? अयो त्याच्यासोबत राहा म्हणजे कळेल. मी नाही राहणार त्याच्यासोबत. अयो त्याच्यासोबत खेळ असं म्हणतायत तुझे आप्पा. चालेल तुम्हाला? अय्यो न चालण्यासारखे काय म्हणतो मी. अय्यो इतके दिवस तर तुम्ही त्याला नाव ठेवत होतात. तेव्हा गोष्ट खूप वेगळी होती रे. अय्या मग आता गोष्ट वेगळी आहे का? होय होय होय. मग मी खेळायला जाऊ का बाळू सोबत? अय्य अरे जा की रे, त्याच्याबरोबर खेळ, त्याच्यासोबत मैत्री कर. अय्यो पण भांडू नको. असं असेल तर आताच जातो मी. अय्या अयो आधी खाऊन तर जा की रे. माझ्या मित्रांना घेऊन बाळू सोबत खेळायला जातो. अय्यो जा की. अय्यो किती खाशील. मला पण थोडे राहू दे की रे. अव्वा, इंद्री जपून जा आणि जपून खेळ. काय अय्यो ते काय खायला आहे ते आणते का म्हणतो मी. इंद्री पोट बघा आधी किती वाढलंय ते. सोमवारचा एखादा उपवास करा म्हणलं तर नाही. महादेवा महालिंगराया, बाळूचे आणि माझे, आमच्या घरच्यांचे सगळ्यांचे संबंध चांगले होऊ दे रे बाबा. आणि त्या देवप्पा पासून बाळूने आमचे रक्षण करू दे. महादेवा महालिंगराया. देवाप्पा घेऊन जाऊन द्या आता. आता माघार घ्यायची नाही. जाऊ आणि देवी आईला भेटू. भेटायचं काय, घेऊनच येऊ. असं म्हणतोस वय. चल तर मग आज तुला दावतोच देवी आई कशी दिसती ते. तुम्ही पाहिलं आहे देवी आईला? ध्यान करून बसल्यावर अंधूक अंधूक रूप दिसत मला तिचं. म्हणजे तुम्ही बी पहिल्यांदाच बघताय मला की? वय. अरे कोणीतरी घेऊन आला आहे तिला आपल्या भागात. देवाप्पा मला बी बघायचं आहे देवी आई कशी दिसते आहे म्हणून. असंच जायचं का मोकळ्या हातानं? अहो तुम्ही सांगा की. तुम्ही म्हणताल ते आणतो म्या. पैतागी थार लावून ठेवला आहे. मंगळू माझ्या संग राहिला म्हणून आज हे बघायला मिळत आहे तुला. होय खरं आहे.
माझा जीव घ्यायला निघाला होतास. चुकी झाली बघा ते बाप्पा. चल देवी आई, देवी आई. दिव्या आयो जाऊ का भाई? जा की. आता मी तुला अडवायची नाही. बाळ मामा तुम्ही बाहेर जाऊन काय करणार? काय करणार म्हणजे खेळल त्यो. मला बी खेळायला जायचं आहे. नग नग गेल्याला गेलीस आणि भांडण करून आलीस. काय नग इथंच खेळ. इथं किती खेळणार? कटा येतो मला. तसं बी कोणी नसतं खेळ. बरोबर तिची इच्छा आहे ना व मग जाऊ दे तिला बी. जा. बर चल, बर तिथं गेल्यावर भांडायचं नाही. तुम्हीच भांडता, म्या नाही भांडत. भीमा तू बी जा संग. यो बाळ्या कधी कुठं सोडून जाईल सांगता यायचं नाही. आता माझं मला काम करू दे की. नाही नाही तो कापड शिवायला शिकतो हाय. राहू दे त्याला. नाही भीमा ऐकतोय का नाही? आय असं असते बघ अंगुताईचं. बर तू बी जा. ती म्हणती ते काय खोटं आहे का? आणि तू मोठा आहेस ना व. चला काम दाम नाहीत. चल ग सत्ते. आय मी जाते खेळ. जा जा. पर भांडू नका. होय आणि लांबी जाऊ नका. काय? होय. होय. लहान पोरं हाय घरात बसून बसून कटाळत्यात. अय मी जाऊ का माग? आता कशाला? तो देवापा आहे ना व त्याची नजर असणार. सत्ते तुला कोणचा खेळ खेळायचा आहे? मी काय खेळू? तुला जे आवडेल ते खेळू. मला भातुकली खेळायची आहे. आता हिथं कुठं खेळणार भातुकली? का? का नाही? अगं त्याला भांडी कुंडी न गवय. नसतील तर आणा की, नाहीतर इथं बनवा. कशाची बनवू भांडी? मातीची बनवा, चालतील मला. मातीची कराया माती आणा लागल. मग मी आज जाऊन आणू का माती? न ग तू माती आणायला जाशील पण भांडी करायला मला येड मिळा न ग. का नाही मिळणार? लय काम आहेत मला. सत्य आपण दुसरं काहीतरी खेळू. बाळो, अरे ए बाळो. आता ह्यो कशाला आला आहे? तंटा न ग, गप बस. गेल्याला तुम्ही भांडला आणि माझा खेळ बिघडला. काय होणार नाही, मी हाय. काय करतोस रे बाळो? काय नाही खेळायला आलो आहे. मी पण खेळायला आलो आहे. कुणाशी? तुझ्याशी. चल आपण विटी दांडू खेळूया. सुरव कुठं उगवला आहे बघायला पाहिजे. भांडायला नको. माझे अप्पा म्हणाले आहेत की बाळूशी खेळ म्हणून. बरोबर बाळू तुम्ही खेळा, मी जातो. थांब की भीमा खेळू आपण. भीमा मामा तुम्ही थांबा, मी ऐकली नाही थांबायची. ही कोण? ही सत्यवा गंगूताईची लेक. सत्यवा तू पण खेळ आमच्या बरोबर. होय चला राधी गल तर तयार करा. गल तयार करा रे. पहिला डाव माझा.
नाही पहिला डाव माझा. सत्य तो आधी बघ मग खेळ. नाही तरी बी पहिला डाव माझाच. चला. बरं झालं बाई हे काढलास. आता एवढं एक एक कानावर पडत आहे तर यायला ना ग. काय पडलं तुझ्या कानावर? इथं काय होत आहे ते समद्या गावाला कळतंय. त्याचं कारण कोण आहे ठाव आहे ना ग. काय करायचं, अशी माणसं नशिबाला आली आहेत. लेख मोहरा हाय तर हे असं आपल्या माघारी काय होत असेल. मी आता म्हणते बाहेर काढ तुझ्या जावयाला आणि त्याच्या आईला. असं करता येतं का? रोज उठून कहर कोण झेलल? तो मांत्रिक आला, काय गरज होती त्याची? आणि तुझं बी चुकलंच, कशाला येऊ दिलंस त्याला? अगं तिची काय चूक आहे? अगं रातच्याला सत्यवाला चोरून घेऊन चाललं होतं त्या देवाप्पाकडं. अगं काय सांगतेस काय? वय बाळूने अडवलं म्हणून लेख वाचली. अगं परत तो विषय मिटला आहे ना व. ह्या सगळं बसणार नाहीत. आज न उद्या कांगावा करणारच बघ. म्हणूनच म्हणते हाय बाहेर काढ त्यासनी. हे बघ सुंदरा, वाघ म्हणलं तरी खातूया आणि वाघवा म्हणलं तरी खातूया. काय करणार आहेस? असं वागता येत नाही गोदे. गोदे मला नाही जायचं आता सासरला, पण हे ऐकत नाहीत. आता असं म्हणून चालतंय का गोदे? अगं लेकर बाळ आहेत आणि माहेरी राहून जमतंय. आणि आम्ही काय आयुष्यभर पुरणार आहे का तुला? पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं आता. मला वाटतं आडात जीव द्यावा. पाहिलं? सत्यवामध्ये माझा जीव अडकला आहे ग. गंगे डोळ्यात पाणी न ग बरं. बरं मला सांग, दादाचं काय सुरू झालं आहे पुण्यांदा? त्यांचं पुण्यांदा बिघडलं. चांगला होता, हे आलियन बिघडला बघ. माझ्याशी बी चांगलंच बोलत होता. हे त्या देवाप्पाकडे जाऊन आलं आणि बा रागवायला लागला, भांडायला लागला. माझा बा असा नाही ग, ह्यांनीच काहीतरी केलं. जाऊ दे, हालसिद्ध नातांवर भरोसा ठेवायचा. समज चांगलं होतंय बघ. बाय बाय. बरं येऊ का म्या? काय बी वाटलं तर आवाज दे. वय आणि येत जा बाई, तेवढंच बोलाय. वय येतो मग. देवी आई दिसलीस तू, दर्शन दिलं तू. तू काय विचार केलास का नाही? कशाचा? तुझ्या डोसक्यातनं कांदे बटाटे भरले आहेत. अगं कशा कशाचा विचार करू मी आहे? अरे बाबा, सत्यवाला देवाप्पाकडं कसं न्यायचं तेच कळ ना बघ. आपण दोघं त्यात ते किती, हा? त्यात आपण त्यांच्या घरात. आपण काय घाबरतो काय कुणाला? अगं घाबरत नाही, पण त्यांचंच पारड जड आहे ना व. अरे नाही नाही, एक माणूस आपल्याकडे आला आहे, राख खाऊ घातली ना म्हणून. हा म्हणजे आपण तिघ आहोत. हा, आपण समध्यासनी भारी आहोत.
तू सांग काय करायचं ते. एक डाव त्यांच्यासनी बोलून बघू. ऐकतील ते? नाही ऐकलं तर काय करायचं ते बघू. बोलताय का? चालू अहो या आम्ही काय घरातल्याच गोष्टी बोलत होतो. या तुम्ही बसा. या सासरी बुवा बसायची बसा. हा. बसा. बरं झालं हा, तुम्ही आलात. तुम्हीच सांगा आम्हासनी, आमचं काय चुकतं आहे का? अहो मला लाग कळतंय. किती तंटा होईल दिसतंय ना. नाही आम्हासनी तंटा नाही करायचा. एक डाव बोलून बघू. नाही ऐकलं तर आम्ही काय करावं? हा बी काय सांगू कळना झालंय. आय तुझ्या डोक्यात काय आहे ते सांगून टाक. सांगू का? हा सांग. रागावू नका हा. तुमच्या घरच्यांनी नाही ऐकलं तर मी आज चावडीवर जाऊन न्याव मागणार आहे. हा तरी काय बोलणार. मस्ती हेच करायचं असेल तर म्या काय बोलणार. नाही कसं हाय, तुम्हाला सांगितलं नाही असं नग व्हाया नाही काय. हा तुम्हाला तिचे बरोबर वाटेल ते करा. गावात लोक बोलणार, विचारणार, नावं ठेवणार. पण ठीक आहे. अहो माझी लेख आहे ती. तिला म्या देवाप्पाकडे घेऊन गेलो तर काय होणार आहे. पण तुमच्या घरातली लय ताणून धरत्यात बघा. साधी गोष्ट आहे ती, पण त्यात तो बाळ व्हायच. हा तरी काय करणार. होऊ दे तुमच्या मनासारखं. त्यासनी बी अक्कल येईल. मला तर कटाळा आलाय. नाही हिर्या, आपण एक डाव घरच्यांशी बोलून बघू. हा? आम्हासनी काही तंटा नाही करायचा. प्रेमानेच बोलायचं आहे नाही का. हा तुम्ही काय करा, गंगी आणि बाळ्या यासनी गप्प बसाय सांगा. खऱ्याचं जग नाही राहिलं आहे आता. होय ना. देवी आई, काय रूप आहे तुझं. तुला बघताच तुझ्या पायावर डोकं ठेवावं वाटतं. मी आयुष्यभर तुझी पूजा केली, त्याचं आज फळ दिलं तू मला. कुणाच ते बी ठाव नाही, तू देवीचा अवतार आहे ते. पर मला ठाव आहे काय लीला आहे तुझी. इतकं दिवस म्या वन फिरलो आणि तू हत होतेस वय. लेकराची परीक्षा घेतलीस ना. पण आता माझी इच्छा पुरी झाली देवी आई.
ओळखली तिला बाप्पा घेऊन जायचं का मग तिला? नाही, एवढं सोपं नाही. जळून राख होशील जवळ गेलास तरी. अहो काय बोलता? वय, अरे साधी सुधी देवी नाही ती. अहो देवाप्पा हे समजलं का ही देवी आहे. मग ते बाळू कोण आहे? तेच तर माझ्या बी ध्यानात येत नाही रे. देवाप्पा नक्की हीच आहे नव देवी आहे? वय र, जिच्या पायी म्या जलमभर वाट पाहिली. आता महागार घेऊ नका, त्याला घेऊन जाऊ दरबारात. आता कशाला वाट बघायची? आता न ग. अहो मग गुंडाप्पाला तरी घेऊन जाऊ. पंताला शिक्षा व्हायला पाहिजे ना मग. कधी बी डोक्यात दगड पडल. चल निघ. तू अजून मला ओळखलं नाहीस.